आजच्या मनन करण्यासाठी आपण खोलूया गलतीकरास पत्र. गलतीकरास पत्र याचा 4था अध्याय आपण खोलूया आणि त्यामधील एका वचनावर आपण मनन करूया. गलतीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 19 वचन यामध्ये लिहिलेलं आहे. गलती 4:19. प्रिय मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप उत्पन्न होईपर्यंत मला पुन्हा तुमच्या संबंधाने प्रसूतीच्या वेदना आहेत. पुन्हा एकदा वाचूया. प्रिय मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप उत्पन्न होईपर्यंत मला पुन्हा तुमच्या संबंधाने प्रसूतीच्या वेदना आहेत. ह्या वचनामध्ये आपल्याला आपल्यासाठी प्रत्येकाला स्वतःसाठी एक आध्यात्मिक लक्ष्य ध्येय दिसत आहे आणि ते ध्येय आहे की ख्रिस्ताचे स्वरूप तुम्हामध्ये उत्पन्न व्हावे. तर आज आपण आपल्यासाठी घेऊ शकतो की आजचा संदेश माझ्यासाठी हे आहे की माझ्यामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप उत्पन्न व्हावे. आता हे जे वचन आहे याला समजण्यासाठी आपण काही प्रश्नांचा उपयोग करूया. तर पहिला प्रश्न आहे, कोणासाठी हे म्हणत आहे पौल, किंवा कोणासाठी तो हे लिहित आहे की हे ध्येय त्यांच्यासाठी आहे. तर आपण जेव्हा या गलतीकरास पत्राला जर वाचणं सुरू करतो तर पहिल्या अध्यायाच्या 2ऱ्या वचनांमध्ये आपल्याला कळतं की हे गलतियाच्या मंडळास लिहित आहे. गलती हे एक प्रांत होता आणि त्याच्यामध्ये पुष्कळ मंडळ्या होत्या, त्या सर्वांना तो लिहित आहे. आणि मंडळांना लिहित आहे म्हणजे मंडळातल्या विश्वासी लोकांना लिहित आहे, ख्रिस्ती लोकांना. तर ते आज आमच्यासाठी पण आहे. तो ज्यांना लिहित होता त्यांचं वर्णन काहीतरी आपल्याला ह्या अध्यायांमध्ये मिळते. तर पहिला अध्यायाचं 9वं वचन 1:9 मध्ये आपल्याला कळतं की हे लोक जे होते त्यांनी सुवार्ता स्वीकारली होती. येशू ख्रिस्ताची सुवार्ता त्यांच्यामध्ये सांगितली गेली आणि तो म्हणतो तुम्ही सुवार्ता स्वीकारिली. आता स्वीकारिली म्हणजे त्यांनी स्वतःहून तिचा अंगीकार केला आणि ग्रहण केली ती सुवार्ता. आणि त्याच्यानंतर जर एक थोडं वरती गेलो आपण 6व्या वचनामध्ये 1:6 मध्ये, तर आपल्याला कळतं की देवाने ख्रिस्त कृपेच्या द्वारे त्यांचे पाचारण केले होते. आपल्याला हे कळतं इथे की पौल आणि त्याच्यासोबतच्या लोकांनी तिथं सुवार्ता सांगितली, ह्या लोकांनी स्वीकार केली आणि त्यांच्यामध्ये अशा प्रकारे देवाने काम केलं ख्रिस्ताच्या कृपेचं की ते ख्रिस्ताच्या कृपेद्वारे पाचारण केले गेले. आपण म्हणू शकतो की त्यांचं तारण झालं. 3रा अध्याय 2रं वचन 3:2 ह्याच्यामध्ये आपल्याला कळतं की तो त्यांना म्हणत आहे की विश्वासाच्या वतीने त्यांना आत्मा मिळाला होता. विश्वासाच्या वतीने तुम्हाला आत्मा मिळाला हे तिथं आपल्याला स्पष्ट होतं. म्हणजे खरोखर त्यांचं तारण झालं होतं. केवळ त्यांनी इतिहासात सांगितलेल्या ख्रिस्तावर विश्वास ठेवला होता असं नाही, म्हणून उद्धार तारण प्राप्त करणारा विश्वास त्यांनी केला होता आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला होता. 3:26 मध्ये आपल्याला कळतं की ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे ते सर्व देवाचे पुत्र होण्याचा अनुभव प्राप्त केलेले होते. त्या वचनावरून आपल्याला कळतं म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये देवासोबत त्यांचा संबंध जुळला आहे हे त्यांनी अनुभव केलं होतं की आम्ही आता देवाचे पुत्र आहोत, जे तारणानंतर आपली आत्मिक देवाच्या सोबतचा संबंध आपला बनतो. ते झाला होता त्यांचा. 27 वचनामध्येच आपल्याला कळतं की ख्रिस्तामध्ये तुमचा बप्तिस्मा झालेला आहे. त्यांचा बप्तिस्मा झाला होता आणि केवळ तो असाच नव्हता की बप्तिस्मा एक विधी त्यांनी केलाय, परंतु हे वचना करून आपल्याला कळतं की खरोखर ख्रिस्तामध्ये म्हणजे खरोखर आत्मिक रीतीने पण ते कार्य बप्तिस्माचं कार्य त्यांच्यामध्ये झालं होतं. आणि त्याच वचनामध्ये आपल्याला कळतं की ते ख्रिस्ताला परिधान केलेले लोक होते. तर हे जे आहे की ते एक आत्मिक रीतीने तारण प्राप्त करून अशा प्रकारच्या आध्यात्मिक दशेमध्ये आलेले होते. अनुभव त्यांनी केलेला होता. 4था अध्याय 9 वचन 4:9 यामध्ये आपल्याला कळतं
की तो त्यांना असं म्हणत आहे की तुम्ही देवाला ओळखता. आणि मग तो म्हणतो की नाही, वास्तविक रीतीने असं आहे की देवाने तुमची ओळख करून घेतली आहे. तर आपणाला हे कळतं की हे एकतर्फा संबंध नव्हता की आम्ही मंडळीमध्ये येऊ लागलो आणि आम्ही भक्ती करू लागलो, परंतु खरोखर त्यांच्यामध्ये तारणाचं पवित्र आत्म्याचं काम झालं होतं. ख्रिस्तावर त्यांनी विश्वास केला होता, ख्रिस्ताला परिधान केलं होतं. परंतु आपल्याला कळतं की 4थ्या अध्यायाच्या ह्या 19 वचनामध्ये पौल त्यांना म्हणत आहे की प्रिय मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप उत्पन्न होईपर्यंत मला पुन्हा तुमच्या संबंधाने प्रसूतीच्या वेदना आहेत. म्हणजे जे वरचं वर्णन आपण त्यांचं बघितलेलं आहे, तारणापासून आत्मिक दशा त्यांची जी आहे ते सर्व आहे, परंतु एक कमी होती त्यांच्यामध्ये. आणि ती कमी ही होती की त्यांच्यामध्ये अजून ख्रिस्ताचं स्वरूप पूर्ण रीतीने उत्पन्न होणे बाकी होते. ख्रिस्ताचं स्वरूप त्यांच्यामध्ये पूर्ण रीतीने तयार होणे बाकी होते. आपल्याला काय कळतं यावरून? आपल्याला हे कळतं की आम्ही तारण प्राप्त केलेले ख्रिस्ती आहोत. आम्ही तारण झाला म्हणजे पवित्र आत्म्याचा निवास आमच्यामध्ये झालेला आहे. आम्ही ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे. परंतु आपल्याला लक्ष द्यायचं आहे की काय माझी आत्मिक वृद्धी अशी झालेली आहे का की माझ्यामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप उत्पन्न झालेले आहे की नाही? कोणासाठी आहे हे? त्या सर्वांसाठी ज्यांचं तारण झालेलं आहे. परंतु तारण झाल्याच्या नंतर आपल्याला हे कळत आहे की हे लक्ष आमच्यासाठी सांगितलं जात आहे की आमच्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप उत्पन्न व्हायला हवं. आता दुसरा प्रश्न, कुठे उत्पन्न होते हे स्वरूप? तर त्या वचनामध्येच आपण वाचतो, पौल त्यांना म्हणतो तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप. म्हणजे तुम्हामध्ये हे आतली गोष्ट आहे, ये अंदर की बात है. हे वरून काहीतरी धारण करणं नाही, परंतु तुम्हामध्ये, तुमच्या आतील जीवनामध्ये हे व्हायला हवं, तुमच्या हृदयामध्ये व्हायला हवं, तुमच्या अंतःकरणामध्ये हे व्हायला हवं. आमच्या आतील जीवनामध्ये काय काय आहे हो? आमच्या आतल्या जीवनामध्ये आपण म्हणतो आमचं हृदय आहे, आमचं मन आहे, आमची बुद्धी आहे, आमचा विवेक आहे, आमची इच्छा आहे, आमची अभिलाषा आहे, आमचे स्वभाव आहे आणि आमचे विचार आहेत. ह्या सगळ्यांमध्ये ख्रिस्ताचं स्वरूप उत्पन्न व्हायला हवं. लक्ष द्या थोडंसं की हे गलतीकरास पत्र पौलाने का लिहिलं होतं. गलतीकरास पत्र पौलाने लिहिलं होतं एका खास उद्देशाने. गलती या प्रांतामधल्या ह्या मंडळांमध्ये एक खोटी शिक्षा पसरली गेली होती. खोट्या शिक्षकांनी येऊन त्यांना ही शिक्षा दिली होती. ती शिक्षा अशा प्रकारची होती जिला पौल म्हणतो पहिल्या अध्यायाच्या 6व्या वचनात आणि 2ऱ्या वचनात तो म्हणतो तुम्ही अन्य सुवार्तेकडे वळला. तुम्ही दुसरी सुवार्ता कोणीतरी तुम्हाला सांगत आहे. तर जी सुवार्ता ख्रिस्ताची त्याच्या वधस्तंभाची आहे की तो आमच्या पापासाठी मरण पावला, पुरला गेला आणि 3ऱ्या दिवशी जिवंत झाला, हे जे पवित्र शास्त्राद्वारे झालेलं आहे याच्यावर आम्हाला विश्वास ठेवायचा. विश्वास केल्याने उद्धारण होते आणि पवित्र आत्मा आमच्यामध्ये निवास करतो. आम्ही ख्रिस्ताचे आणि ख्रिस्त आमचा होतो. ही जी सुवार्ता आहे विश्वासाच्या द्वारे कृपेने तुमचे तारण झालेलं आहे. ह्या गोष्टीला एक टक्कर देणारी, ह्याला खारीज करणारी एक खोटी शिक्षा तिथं चालली होती. आणि ती ही होती की जे खोटे शिक्षक होते ते त्यांना म्हणायला लागले की केवळ विश्वास, ख्रिस्तावरचा विश्वास एवढंच म्हणजे काफी नाही, हे इथं नाही, एवढंच पर्याप्त नाही आहे, पण तुम्हाला मोशेच्या नियमशास्त्रानुसार सुनता करायची गरज आहे. 6व्या अध्यायामध्ये आपल्याला इकडं पुढे जाता हे सगळं कळतं. आणि मग त्या विरुद्ध लिहिण्यासाठी की नाही विश्वासच परिपूर्ण आहे, जसं आपल्याला तो 6व्या अध्यायाच्या 15 वचनामध्ये लिहितो की दैहिक सुनता ही काही नाही व बेसुनता ही काही नाही, तर नवी उत्पत्ती
हिचीच योग्यता आहे. नवीन उत्पत्ती तुमच्यामध्ये कार्य झालेलं आहे, तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य झालेलं आहे, देवाने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेने तारण दिलेलं आहे, तुम्ही विश्वास केलेला आहे. हे आतली गोष्ट झालेली आहे, विश्वासाची तारण झालेले आहे आणि हे पर्याप्त आहे. तुम्हाला देवाशी संबंध जोडण्यासाठी नियमशास्त्रांचे विधी आणि दिवस आणि ते सण आणि त्या पद्धती पाळन करण्याची गरज नाही आणि दैहिक सुनता करून घेण्याची गरज नाही. आपल्याला हे कळतंय की पॉल ह्या जो बाहेरच्या चिन्हेवर सुनतेवर महत्त्व देणारी त्यांची जी खोटी शिक्षा होती आणि त्यामुळे ख्रिस्तावरील विश्वासापासून त्यांना डावाडोल करण्याची गोष्ट चालली होती की आणि त्यांनी जर सुनतेकडे गेले असते आणि ते तिकडे झाले असते म्हणजे ते खोट्या ह्याच्यामध्ये पडले असते आणि त्यामुळे ते काय झाले असते, ख्रिस्ताच्या कृपेला ते कमी ठरवणारे झाले असते आणि खरं म्हणजे हे कळलं असतं की नाही यांनी खऱ्या रीतीने उद्धार प्राप्त केला आहे की नाही, क्वेश्चन मार्क. हे सगळं म्हटल्यानंतर पण क्वेश्चन मार्क. फार कठीण गोष्ट होती. आणि मग तो त्यांना हे सांगत आहे, हे बाहेरचं नाही हो, तुमच्या आतमध्ये ख्रिस्त निर्माण व्हायला पाहिजे, तुमच्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप वाढायला हवं. तर प्रियांनो, आपल्याला हे कळतंय यामध्ये जे हे दोन गोष्टींची जो खरी शिक्षा पॉल देत आहे आणि खोटी शिक्षा जे दुसरे खोटे शिक्षक देत आहे, त्यावरून आपल्याला कळतं की ही जी वृद्धी आहे आत्मिक आध्यात्मिक परिपक्वताची, स्पिरिच्युअल मॅच्युरिटीची जी दशा आहे ती बाहेरून दिसणारी धार्मिक कामे वाढवण्याची वृद्धी नाही की आम्ही बाहेरून खूप चांगले ही पण विधी करतो ते पण विधी करतो, विधीवर विधी करतो आपण. नाही, धार्मिक आचार पद्धतींचा आपण खूप भार वाढवून घेतो आणि आम्ही आपलं असं दिसायला आपल्याला प्रकट करतो मी एकदम धार्मिक आहे. तर वरून घेतलेली धार्मिकता नाही. धार्मिक स्थळांचे आम्ही दर्शन करतो तर आम्हाला फार अरे बापरे आम्ही काय धन्यता जायला पाहिजे, बघायला पाहिजे ऐतिहासिक जागा. जा येरुशलेमला जा ते 7 मंडळ्या कुठे होत्या बघायला. पण त्याच्याद्वारे आध्यात्मिक काहीतरी आम्हाला 3 स्टार्स लागले, आता आम्ही फार मोठे झालो, आता काहीतरी आम्ही प्राप्त करून घेतो. हे सगळं नाही आहे, बाहेरची धार्मिकता नाही आहे. चिन्ह वापरणे, चिन्ह आपल्या शरीरावर धारण करणे, हे चिन्हांच्याकडून आत्मिक वृद्धी नाही आहे. धार्मिक शब्द बोलत राहणे बाहेरून झालेली ही वृद्धी नाही आहे. ख्रिस्ताचं स्वरूप आमच्यामध्ये उत्पन्न व्हायला हवं. कुठे व्हायला हवं? आमच्यामध्ये. तर ही दैहिक नाही परंतु आध्यात्मिक आणि आत्मिक वृद्धीचे लक्ष आहे. हे बाहेरी नाही, बाह्य नाही, परंतु आतील तुम्हामधील होणारे लक्ष आहे. आतून हे उत्पन्न होते आणि बाहेर दिसते. जे आत आहे ते बाहेर उमंडून येते, उमडते ते. जीवनाचं पाणी आत आहे, ख्रिस्त आत आहे आणि तो बाहेर दिसतो. कुठे होते? आत होते. तिसरा प्रश्न, केव्हा होते हे उत्पन्न? कोणती वेळ असते ती? कोणत्या क्षणात होते? कोणती घटना आहे ही? असा प्रश्न विचारायला. कधी तारण आपलं कधी झालं आपल्याला कळत, जेव्हा तुम्ही आपल्या पापांसाठी पश्चाताप केला, ख्रिस्ताजवळ येऊन त्याला उद्धार करताना प्रभू स्वीकार करण्यासाठी विश्वास केला, म्हणजे त्याच्या हाती आपल्याला सोपून दिलं की तू कर माझ्यामध्ये ते नवीन जन्माचं काम. ती एक घटना आहे, तारण. परंतु ह्या संबंधाने हे काय कळतं? हे केव्हा होतं हे की ख्रिस्ताचे स्वरूप तुम्हामध्ये. तर पुन्हा त्या वचनाकडे बघा, काय म्हणतो तो? प्रिय मुलांना, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप उत्पन्न होईपर्यंत. हे जे होईपर्यंत शब्द आहे ना, हे आमच्या हिंदीमध्ये फार सुंदर रीतीने स्पष्ट आहे. म्हणे जब तक तुम्हें मसीह का रूप न बन जाए तब तक. तर आपण ह्याला असं समजू शकतो, होईपर्यंत ह्याला आपण समजू शकतो, जोपर्यंत तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप उत्पन्न होत नाही तोपर्यंत मी प्रसूती वेदना मला आहेत म्हणजे सहन करतो. म्हणजे जोपर्यंत तोपर्यंत किंवा होईपर्यंत ही एक प्रक्रिया आपल्याला कळते. ही घटना नाही आहे, प्रक्रिया आहे.
तारलेल्यांच्या जीवनामध्ये ही प्रक्रिया आहे जी होत जाते, ही प्रक्रिया आहे जी व्हायला हवी. ती सुरू होते तारणापासून, परंतु पूर्ण होण्यासाठी वेळ जरूर घेते, परंतु होते, वाढत जाते. एक आणखीन शब्द आहे या वचनामध्ये. तो काय म्हणतो तिथे? प्रिय मुलांना, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप उत्पन्न होईपर्यंत मला पुन्हा तुम्हा संबंधाने प्रसूतीच्या वेदना आहेत. पुन्हा तुम्हा संबंधाने. पुन्हा कधी म्हणतो आपण? पुन्हा या ना, म्हणजे आता आले आहात, पुन्हा या. पुन्हा म्हणजे एकदा झालेला आहे, आता पुन्हा होणार आहे. पुन्हा तुमच्यासाठी प्रसूती वेदना म्हणजे एकदा पहिले मी तुमच्यासाठी प्रसूती वेदना, तुमच्यासाठी प्रसूती वेदना मी सहन केलेल्या आहेत, आता पुन्हा करतो. बघूया, हे 4 अध्यायाचा 11वं वचन बघा. 11वं वचन काय म्हणतं? तुमच्या संबंधाने केलेले माझे श्रम कदाचित व्यर्थ झाले असतील म्हणून मला तुमची काळजी वाटते. पॉल म्हणत आहे त्या मंडळीच्या, त्या विश्वासणाऱ्यांना, तारण झालेल्या लोकांना म्हणत आहे, तुमच्या संबंधाने केलेले माझे श्रम. हे जे श्रम आहे ना, हेच आहेत त्या प्रसूती वेदना त्याने त्यांच्यासाठी पहिले सहन केल्या होत्या. त्यांना सुवार्ता सांगण्यासाठी, त्यांना येशूचे जे आवश्यकता आहे तारणासाठी ती स्पष्ट करण्यासाठी, त्यासाठी त्यांच्यामध्ये राहून कष्ट सहन करण्यासाठी, परिस्थितीमध्ये राहून ते सगळं सहन करण्यासाठी त्याने वेळ दिला. त्याने आपल्याला खर्च केलं तिथे, त्यांनी प्रार्थना केली त्यांच्यासाठी. हे सगळे श्रम हे त्याने पहिले त्यांच्यासाठी केले होते आणि त्याचं प्रतिफळ त्याला मिळालं होतं की त्यांनी त्याच्यावर, ख्रिस्तावर विश्वास केला आणि तारण प्राप्त केलं. आता तो म्हणत आहे, आता पुन्हा मी प्रसूती वेदना मला आहेत, पुन्हा प्रसूती वेदना मी सहन करत आहे, कारण मला काळजी वाटते की ते परिश्रम व्यर्थ झाले तर नसेल ना. कारण तुम्ही दुसऱ्या सुवार्तेकडे चालत आहे. ख्रिस्तामध्ये वाढण्याऐवजी तुम्ही ख्रिस्ताला सोडून कुठेतरी दुसरीकडे जात आहे. मला काळजी वाटते तुमच्यासाठी. आणि हा पुन्हा शब्द आपल्याला हे कळतं की ही प्रक्रिया जी त्यांच्यामध्ये आत्मिक निर्माण सुरू झाला, ते तारणापासून तो सुरू झाला होता, परंतु तो तारणावरच थांबायचा नव्हता. हे आत्मिक निर्माण जे आमच्या आतील जीवनामध्ये, आमच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये, मन, प्राण, आत्मा, विचार आणि विवेक आणि बुद्धी आणि स्वभावामध्ये माझ्यामध्ये व्हायचं आहे, व्हायला हवा की ख्रिस्ताचं स्वरूप उत्पन्न व्हावं माझ्या आत. तर हे तारणानंतर थांबायला नको, ते निरंतर व्हायला हवं. जोपर्यंत ते पूर्ण होत नाही, तारणावरच थांबायचं नाही हो आपल्याला. केवळ एवढाच आनंद नाही की आमच्या पापांची क्षमा झाली आणि आता आम्ही नरकाच्या दंडापासून वाचलो. आणि सांसारिक पण लक्ष नाहीये, हे पण लक्ष द्या की आता तारण झालं एवढंच नाही, संसारामध्ये आपल्याला खूप काही मिळालं हवं, धन दौलत, आम्ही इकडं वाढावं. इकडं नाही वाढायचं, आतमध्ये ख्रिस्त वाढायला हवा. लक्ष आपलं तुटलं ना, तेव्हाच तर आपली वृद्धी काळजीत पडल्यासारखी होते. तारणानंतर जर आपण लक्ष खोट्या शिक्षणाकडे दिलं, तारणानंतर पण आपलं लक्ष संसारांमध्येच राहिलं, तर मग ख्रिस्ताकडे फोकस आपला राहणार नाही. आणि हा फोकस आतून पाहिजे की आतमध्ये माझ्या ख्रिस्ताचं स्वरूप उत्पन्न व्हायला हवं. प्रत्येकासाठी आहे. आणि विशेष रीतीने माझ्या प्रियांनो, आपण जे एक ख्रिस्ताच्या द्वारे, त्याच्या कृपेद्वारे आपल्याला सेवेचं पाचारण झालेलं आहे, केवळ तारणासाठी पाचारण नाही, आपल्याला सेवेचं पाचारण आहे. आणि आपण आपल्या आपल्या जागी, आपल्या हातामध्ये जबाबदारी आहे. ख्रिस्ताने तारलेले लोक आमच्या कळपामध्ये आहे, आमच्या कुटुंबामध्ये आहे,
आम्ही पाळक आहो, पाळकीन आहो, आम्ही युवक आहोत, युवक सभापती आहो की अगुवे आहोत, आम्ही मंडळीमध्ये काहीतरी नेतृत्व करतो, घरामध्ये नेतृत्व करतो की आपल्या कुटुंबाची आम्ही मार्गदर्शन करावं आत्मिक. तर आम्हा सगळ्यांसाठी ही मुख्य गोष्ट, फार काळजीची गोष्ट आहे, चिंतेची आहे हा विषय, की माझ्यामध्ये मला बघायला हवं की माझ्यामध्ये ख्रिस्त उत्पन्न झाला, ही काळजी मला घ्यायला हवी. आणि त्यानंतरच मी माझ्या लोकांसाठी अशी चिंता करू शकणार, हे होईल. जर मीच या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही, जर माझ्यासाठी केवळ बाहेरील धार्मिकताच महत्वाची आहे, केवळ हे वाढत जावं, संख्या वाढत जावी, कार्यक्रम होत राहावे, पैसे येत राहावे, आशिष आणि आशीर्वादाच्या साक्षी वाढत राहाव्या, केवळ आम्ही शिक्षणाच्या ते सेमिनरीचं शिक्षण असो की आणखीन कोणती पदव्या असो त्याच्यातच वाढत जात आहेत आमचे लोक. हे लोक जे पहिले सायकलवर यायचे आता प्रत्येकाकडे कार आहे. हेच आम्ही बघत राहिलो आणि ह्याचीच आम्ही प्रशंसा करत राहिलो आणि हेच आमच्यासाठी मुख्य राहिलं, तर मग आम्ही आतील गोष्टीकडे लक्ष देणं चुकून जाणार आणि तारणावरच थांबून जाणार. आणि मग पौल एका जागी म्हणतो ना मंडळीला की जसं आध्यात्मिक लोकांशी बोलावं तसं मी तुमच्याशी बोलू शकलो नाही. आम्ही कमी राहणार, आमच्यामध्ये ख्रिस्त उत्पन्न होण्याचं कार्य पुढं 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 पूर्णतेकडे जाणार, थांबणार. म्हणून हे केव्हा उत्पन्न होते? तारणानंतर उत्पन्न होते. आणि हे तारणावर थांबत नाही, परंतु ही प्रक्रिया निरंतर होत जायला हवी. आम्ही लक्ष द्यावं, माझ्या स्वतःसाठी मला लक्ष द्यायचं आहे आणि ते मलाच पटायला हवं, जे मला त्याचे महत्त्व कळतं. त्याचमुळे मी पूर्ण आत्मविश्वासाने, पूर्ण कळकळीने, पूर्ण काळजीने दुसऱ्यांना सांगू शकते. ओके, आता चौथा प्रश्न, काय आहे हे काय आहे की ख्रिस्ताचं स्वरूप व्हावं? चला बघूया थोडंसं आपण. मी नेहमी म्हणते ज्यांना शिकवते त्यांना की जर तुम्ही इंग्लिश वाचू शकता ना तर तुम्ही इंग्लिश जरूर वाचा, तुम्ही हिंदी वाचू शकता ना तर आपल्या मराठी शास्त्रासोबत हिंदी पण वाचा. तर त्यामुळे काय आता पुष्कळ स्पष्ट होतं आपल्याला. पुष्कळशा अंग्रेजी म्हणजे इंग्लिश ट्रान्सलेशनमध्ये हे वाक्य जे आहे ना खूप सुंदर रीतीने दिलेलं आहे. एक म्हणते ख्रिस्ताचं स्वरूप उत्पन्न व्हावं, ह्याला म्हटलं जातं ख्राइस्ट बी फॉर्म्ड इन यू. ख्राइस्ट बी फॉर्म्ड इन यू म्हणजे ख्रिस्त तुम्हामध्ये घडो, ख्रिस्त तुम्हामध्ये घडवला जाओ. एका जागी म्हटलेलं आहे, एका वर्जनमध्ये ख्राइस्ट इज फुल्ली डेव्हलप्ड इन युअर लाईव्स. ख्राइस्ट इज फुल्ली डेव्हलप्ड इन युअर लाईव्स. Christ has not just come in your life, but he has fully developed in your life. ख्रिस्त पूर्णपणे तुमच्या जीवनात विकसित झालेला आहे, फुल्ली डेव्हलप्ड. आणि बघा, जेव्हा बाळ गर्भामध्ये हळूहळू 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 वाढतं आणि ते मग पूर्ण रीतीने बाहेर येणार असतात तेव्हाच प्रसूती वेदना होतात. हे जीवनदायक परिश्रम आहे. आपल्याला हे कळत आहे की ख्रिस्त माझ्यामध्ये फॉर्म व्हावा, ह्याच्यासाठी परिश्रम करायला हवं. आपण बघूया याच्याविषयी पुढे, पण आता बघूया की ख्रिस्ताचं स्वरूप बघावं त्याचा काय काय अर्थ आहे. तिसऱ्या वर्जनमध्ये ह्या प्रकारे मिळतं ख्राइस्ट बी सीन लिव्हिंग इन यू. ख्रिस्त तुमच्या ठाई जगतो हे दिसावे. एक गाणं मला आवडतं आपलं मराठी, काय ते, मी कसाही कुठेही असो ख्रिस्त माझ्या ठाई तो दिसो. ख्रिस्त माझ्या ठाई आहे हे दिसायला हवं. हे दिसतं ना माझ्या जीवनाकडून. जर मला म्हणतं ना कोणी तुमच्यामधून ख्रिस्त दिसतो म्हणजे ख्रिस्त फॉर्म झालेला आहे, घडलेला आहे आत, तरच तो बाहेर दिसतो. चौथं आणखीन मी सांगते इथं, चौथ्या एक भाषांतरामध्ये म्हणे ख्राइस्ट नेचर इज फॉर्म्ड इन यू. म्हणजे ख्रिस्ताची चित्तवृत्ती तुम्हामध्ये घडलेली आहे. घडलेली आहे म्हणजे पूर्ण झालं आहे. प्रक्रिया सुरू झाली तारणानंतर आणि ख्रिस्ताची चित्तवृत्ती तुमच्यामध्ये घडलेली आहे.
प्रियो, ख्रिस्त आमच्या आतील जीवनामध्ये घडलेला आहे. त्याची चित्तवृत्ती आमच्यामध्ये विकसित झालेली आहे. आमच्या ठाई जगतो तो. हे आहे ख्रिस्ताचं स्वरूप आमच्यामध्ये उत्पन्न होण्याचा अर्थ. तो इतका वाढतो ख्रिस्त, की मी शून्य होऊन जातो. आम्ही ख्रिस्तमय प्रभुमय होतो. प्रभुमय झाला का? आपण भूलला का? ख्रिस्त समाजे सर्व स्वया पुढे ऐसे गणिता का? प्रियो, अनुभव वाढतो. ख्रिस्ताची चित्तवृत्ती म्हटल्याबरोबर आपल्याला फिलिप्पियरास पत्राचा 2 अध्याय मधलं ते आपल्याला एकदम आठवण येते ना, की जशी ख्रिस्ताची चित्तवृत्ती होती तशी तुमची पण असावी, है ना. तर आपल्याला फिलिप्पियरास पत्र याचा 2 अध्याय ह्याच्यामधलं ते 5व्या वचनापासून आहे की असली जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती ती तुम्हामध्ये असो. ख्रिस्तामध्ये काय चित्तवृत्ती होती हो? वाचावं आपण. मत्तेकरास पत्र, मार्क आहे, लूका आहे, योहान आहे. वाचावं आणि बघावं त्याच्यामध्ये काय चित्तवृत्ती होती. आणि त्या प्रकारे केवळ ते वाचून आमचं लक्ष त्याच्या अद्भुत कामांकडे नाही जावं, परंतु त्याच्या चित्तवृत्तीकडे आम्हाला द्यायला हवं, कारण त्याची चित्तवृत्ती आमच्यामध्ये वाढायला हवी. आणि इथं आहे की देवाचा स्वरूपाचा असूनही देवासमान असणे हा लाभ असा त्याने मानिला नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले. त्याने दासाचे स्वरूप धारण केले. आणि 8वं वचन म्हणतो, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण. केवळ ते कष्टमय आणि ते खिळे आणि काटा आणि तो भालाच नाही, परंतु अपमान आणि निंदा आणि तिरस्कार सहन केला. आमचे पाप सहन केले त्याने तिथं. हा स्वभाव आमच्यामध्ये व्हायला हवा. आमचे तारण करण्यासाठी ज्याने आपल्याला रिक्त केलं, ज्याने इतकी आज्ञाकारिता दाखवली आपल्या पित्याच्या संबंधाने, आम्हाला तशीच चित्तवृत्ती धारण करायला हवी. आम्हाला स्वतःला रिक्त करायला हवं. जोपर्यंत रिक्त करणार नाही, मी शून्य होणार नाही, ख्रिस्त वाढणार नाही. तर कसा ख्रिस्त फॉर्म होतो, तो असा ख्रिस्त फॉर्म होतो. असं व्हायला हवं. आता 5वा प्रश्न करूया. काय करावे आम्ही की हे माझ्यामध्ये व्हावे? पॉल काय म्हणतो? पॉल काय करत होता? काय म्हणतो तो? पुन्हा त्या वचनाकडे जाऊया. गलातीकरास पत्र 4 अध्याय 19. प्रिय मुलांनो, तुम्हामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप उत्पन्न होईपर्यंत मला पुन्हा तुमच्या संबंधाने प्रसूतीच्या वेदना आहेत. हिंदीमध्ये फार सुंदर आहे. जब तक तुम में मसीह का रूप ना बन जाए तब तक मैं तुम्हारे लिए फिर जच्चा किसी पीडाएं सहता हूं. सहन करायच्या आहेत. प्रसूती वेदना आपण बघितलं आताच की प्रसूती वेदना म्हणजे जीवनदायक श्रम आहे. एक आई जी बाळाला जन्म देते ती असं परिश्रम करते, असं कष्ट सहन करते, अशा वेदना सहन करते जे जीवन उत्पन्न करणारे असतात. तर आपल्याला काय कळते की आम्हाला काय करायचं आहे? पहिली गोष्ट, जसं आपण हे बघितलं, हे आत्मिक आहे, हे आत होणारं काम आहे, हे देवाच्या कृपेने होणार आहे, कारण तारण देवाच्या कृपेने आहे. आमचा हिस्सा आहे की आमचा विश्वास आम्ही करतो, आम्ही स्वीकार करतो. तशाच प्रकारे हे कार्य देवाकडून आमच्यामध्ये होतं. ख्रिस्त आमच्यामध्ये वाढतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे हे केलेलं जातं. परंतु माझे श्रम आवश्यक आहेत. माझ्याद्वारे प्रसूती वेदना मला माझ्यासाठी सहन करायच्या आहेत की माझ्यामध्ये ख्रिस्त वाढायला हवा, उत्पन्न व्हायला हवा. माझ्यामध्ये उत्पन्न होण्याचा हा शब्द फार छान आहे. उत्पन्न म्हणजे पहिले नाहीये, आता उत्पन्न होतो. तारणाच्या पहिले माझ्यामध्ये ख्रिस्त नाहीये, माझ्यामध्ये पाप आहे, माझ्यामध्ये अंधकार आहे, माझ्यामध्ये मी आहे, माझ्यामध्ये शैतानाचं अस्तित्व आहे, त्याचा स्वभाव आहे. पण तारणाच्या नंतर ख्रिस्त येतो आणि त्यानंतर तो वाढत जातो, उत्पन्न होत जातो. माझ्या मनामध्ये तो वाढत जातो, माझ्या स्वभावामध्ये तो वाढत जातो. तो पहिले नव्हता, आता उत्पन्न होत आहे.
हे कसे होते. चला आता आपण थोडासा विचार करूया. आपल्याला लक्ष कळलंय आणि आतापर्यंत आपल्याला माहीत झालं असेल की मला पाहिजे हे, कारण हे देवाने दिलेलं लक्ष आहे, देवाच्या वचनामध्ये मंडळीसाठी दिलेलं लक्ष आहे. मी माझ्यासाठी हे घ्यावं आणि माझ्या मंडळीमध्ये लोकांमध्ये हे वाढवावं. प्रत्येक माझे क्रियाकर्म, प्रत्येक माझा प्रोग्राम ह्याकडे फोकस असावा की माझ्या लोकांमध्ये आत्मिक निर्माण होत आहे, ख्रिस्ताचं स्वरूप बनत आहे. तर हे कसे होते, प्रॅक्टिकली कसं होतं हे. नंबर 1, संपूर्ण शास्त्राला वाचून, आपण जेव्हा नवा कराराला वाचून, मुख्यतः जेव्हा आपण आत्मिक जीवनाची वृद्धी आपल्याला कळते त्या अनुसार आणि ख्रिस्ताने जे काही सांगितलं आहे स्वतःच्या विषयी आणि आमच्या संबंधांविषयी, त्याकडून हे निष्कर्ष निघतात. तर निष्कर्ष 1 की हे कसं होतं. तर नंबर 1, ख्रिस्ताची शिकवण माझ्यामध्ये जेव्हा वाढते, माझ्यामध्ये जेव्हा स्थिर राहते आणि वृद्धी करते, त्याची शिकवण, त्याची शिक्षा, त्याचे सिद्धांत तत्व जे शास्त्राच्या प्रमाणे आहेत, या वचनाप्रमाणे आहेत, ते मला पूर्ण जेव्हा व्यापून टाकतात, माझ्या मन विचार, माझ्या स्वभावाला त्याची शिक्षण जेव्हा मला भरून टाकते, तेव्हा आपण म्हणू शकतो की ख्रिस्त उत्पन्न झालाय, या वाढत आहे. आता पूर्ण झालेला नाही, परिपक्वता अजून आलेली नाही, पण तोच व्यापून जाण्यासाठी सुरुवात झालेली आहे. त्याची शिकवण, त्याचे सिद्धांत तत्व. आणि जेव्हा असं होईल ना, तेव्हाच मग आम्ही खोट्यांपासून आपलं रक्षण करू शकणार. खोट्या शिक्षणापासून आपल्याला करायला हवा जर ख्रिस्ताची शिकवण वाढायची आहे आपल्यामध्ये. तर दुसरी गोष्ट, ख्रिस्त राज्य करतो आमच्यामध्ये, ख्रिस्ताचं स्वरूप माझ्यामध्ये बनतं, म्हणजे ख्रिस्तच आहे. आता ख्रिस्त वाढत आहे, त्याचं राज्य वाढत आहे आता माझ्यामध्ये. माझ्या जीवनाचा पूर्ण ताबा मी त्याच्या हातामध्ये दिलेला आहे. सुरुवातीच्या जीवनामध्ये मी थोडासा डावाडोल होतो, चुकून जातो, परंतु मी आपलं पाप पदरी घेतो आणि तो मला क्षमा करतो आणि मला शुद्ध करतो. पहिला योहान 1:9 प्रमाणे मला माझ्याकडून चूक होते, मी परत त्याच्याकडे येतो आणि परत त्याला म्हणतो, तू माझा स्वामी, तू माझा प्रभू. केवळ शब्दाने प्रभू 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 नाही, परंतु त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चालतो आम्ही. त्याच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चालतो. कसा चालत होता ख्रिस्त आपल्या पित्याच्या इच्छेप्रमाणे, परमेश्वर पित्याच्या इच्छेप्रमाणे? तो जसा चालत होता तसा आम्ही चालतो. त्याचं राज्य आमच्यामध्ये वाढतं, म्हणजे जसा तो चालत होता तसा आम्ही चालतो, तशी आमची वागणूक होते. पित्याच्या इच्छेप्रमाणे चालत होता तो. आम्ही आमच्या जीवनामध्ये पित्याची, देवाच्या इच्छेला स्थान देतो. माझी इच्छा नाही, तुझी इच्छा. पित्याचं वचन, तो म्हणतो की मी जे काही पित्याला करताना बघतो, जे काही त्याच्याकडून ऐकतो तेच मी बोलतो. आज पित्याचं वचन, हे पवित्र शास्त्र बायबल आमच्याकडे आहे, आम्ही तेच बोलतो, त्याचं शिक्षण देतो, त्याचं काम करण्यासाठी जगतो. ख्रिस्त म्हणतो की मला माझं अन्न काय आहे की मी त्याचं काम करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो, त्याच्यासाठी मी जगतो. आम्ही जेव्हा त्याला राज्य करू देतो, म्हणजे आम्ही त्याचं काम करण्यासाठी जगतो. आम्ही लोकांना काय पसंत येईल ते करण्यासाठी नाही जगत. आम्ही देवाला काय पसंत येईल, देवा माझ्या कामाकडून प्रसन्न होईल की नाही, ते काम करण्यासाठी जगतो. 1-2 गोष्टी जसं आपण घेतल्या तर तेच, पहिली तर तेच प्रार्थना, ख्रिस्ताची प्रार्थना एकदम आठवते. व्याकुळ झालेला होता तो, त्याचं हृदय तुटत होतं, तरी पण म्हणतो माझी इच्छा नाही, तुझी इच्छा. जेव्हा आमच्या प्रार्थनेचा पद्धती अशी होईल ना, प्रार्थना आमच्या आत्मिक जीवनाचं एक खूप सुंदर दर्पण आहे, खरा दर्पण आहे की आमच्या प्रार्थनेमध्ये काय शब्द असतात. जर आमचं प्रार्थना करणं ख्रिस्ताच्या प्रार्थनेसारखं झालं ना, की मला वाटत आहे हा प्याला माझ्यापासून दूर व्हावा, फार कठीण आहे हे, पण ते सगळं कळूनही मी म्हणतो माझी नाही, तुझी इच्छा. मला अशा प्रकारे जेव्हा माझं प्रार्थनामय जीवन होतं, तेव्हा आम्ही म्हणू शकतो ख्रिस्त माझ्यामध्ये उत्पन्न झालेला आहे आणि
अजूनही वाढायला पाहिजे, अजून उत्पन्न व्हायला पाहिजे. एक आणखीन गोष्ट इथं सांगायची इच्छा आहे. ख्रिस्ताच्या स्वभावाप्रमाणे तो जसा पित्यासाठी जगत होता, तर एक उदाहरण आहे योहान याचा 2 अध्यायामध्ये आपल्याला मिळतं की तो जेव्हा मंदिरामध्ये गेला, यरुशलेमच्या मंदिरामध्ये, आणि त्या मंदिरामध्ये जेव्हा त्याने ते व्यापाऱ्यांना बघितलं, ते सारे विकण्यासाठी ते बसलेले होते, भरलेलं होतं मंदिर त्यांनी आपला व्यापार करण्यासाठी, तर त्याने काय घेतलं, सोटा घेऊन त्याने सगळ्यांना बाहेर काढलं आणि म्हणतो पित्या, असं त्याच्याकडून आपल्याला कळतं की तो हे म्हणत आहे की तुझ्या मंदिराचा आवेश मला ग्रासून टाकेल. हे त्याच्याकडून प्रगट होत आहे. पित्याच्या मंदिराचा आवेश, काय आवेश होता तिथे त्याच्यामध्ये, की माझ्या पित्याच्या मंदिराला तुम्ही डाकूची खो बनवलेली आहे. जर असं आवेश आमच्यामध्ये आहे ना, त्याच्या मंदिराला पवित्र ठेवण्याचा, मंदिरामध्ये आत्मिक आध्यात्मिक गोष्टी व्हायच्या आहेत. मंदिर कार्यक्रमाचं स्थान नाही, मंदिर परफॉर्मन्सचं प्लॅटफॉर्म नाही, मंदिर भक्ति आराधना आत्मा आणि सच्चाई के द्वारा की जाने वाली भक्ति का स्थान है मंदिर. असं जेव्हा आमचं समर्पण होणार ना, असे जेव्हा आपल्या त्याच्या मंदिराचं रक्षण करणार ना, तेव्हा समजून घ्या की खरोखर ख्रिस्त फॉर्म झालेला आहे माझ्यामध्ये. तो माझ्या आतला ख्रिस्त आज माझ्या मंदिरामध्ये कोणतीही अशी सांसारिक पद्धती ग्रहण करायला तयार नाहीये जी सांसारिक, शारीरिक, दैहिक दिसेल. जोपर्यंत सांसारिकता, शारीरिकता, दैहिक साफ करणार नाही ना आम्ही, तोपर्यंत ख्रिस्त वाढणार नाही. त्याच्या नावाने एकत्र होतो आम्ही, तो आम्हामध्ये दिसायला हवा. आम्हामध्ये तो फॉर्म झाला, तो आम्हामध्ये तो दिसेल. तिसरी गोष्ट, ख्रिस्तालाच प्रथम स्थान देणे. कसं होतं हे प्रॅक्टिकली, की ख्रिस्त माझ्यामध्ये उत्पन्न झाला, तर की आता मी माझ्या जीवनामध्ये ख्रिस्ताला प्रथम स्थान देतो. मी ख्रिस्ताला सर्वाधिक प्रेम करतो. बाकी प्रेम माझ्यासाठी कमी दर्जाचे आहेत. म्हणजे हे नाही की मी आपल्या घरातील लोकांना आणि त्यांना कमी प्रेम म्हणजे प्रेम करतच नाही असं नाहीये, पण कमी प्रेम करतो. खरं म्हणजे हे आहे ना की जेव्हा मी ख्रिस्ताला जास्त प्रेम करते ना, तर माझे सगळे प्रेम बरोबर जसे पाहिजे तसे होतात. मी ख्रिस्ताला प्रेम करते ना, तर मी माझ्या नवऱ्याला बरोबर प्रेम करेल जसं माझ्या प्रभूने त्याच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्या अधीनस्थ राहून मी आपलं कुटुंब चालवेल, आपलं वैवाहिक जीवन चालवेल. जर मी आपलं वैवाहिक जीवन आपल्या इच्छेने चालवते, त्याचा अर्थ हे आहे की मी ख्रिस्ताला प्रथम स्थान देत नाही, मी ख्रिस्तावर अधिक प्रेम करत नाही. जेव्हा मी ख्रिस्ताला अधिक प्रेम करेल, तेव्हाच माझ्या लेकरांना बरोबर मी आत्मिक रीतीने ख्रिस्तामध्ये वाढवेल. ख्रिस्ताला प्रथम स्थान देणं, आपला स्वतःचा नकार करणं, आपला वधस्तंभ उचलून चालणं, कष्ट आहेत आणि कठीण गोष्टी आहेत, अडचणी आहेत, येणारे छोटे मोठे पाप आहेत, त्यांना दूर करून आपल्या कष्टाला सहून ख्रिस्तामध्ये मी चालत आहे. ह्याचा अर्थ आहे की तो जसा माझ्यासाठी वधस्तंभ उचलून चालला, आज मी त्याच्या इच्छेप्रमाणे आपला वधस्तंभ उचलून चालत आहे. तर आम्ही म्हणू शकतो माझ्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप झालेलं आहे. चौथी गोष्ट, गलाती 5:16 प्रमाणे, गलाती 5:16 प्रमाणे तो म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला. जर मी आत्म्याच्या प्रेरणेने चालते ना, ह्याचा अर्थ आहे ख्रिस्त माझ्यामध्ये वाढलेला आहे. आणि जसं मी अधिक आणि अधिक आणि अधिक आत्म्याच्या प्रेरणेने माझी वागणूक असते, जसं 25 वचनामध्ये आहे, 5:25 मध्ये तो म्हणतो की वागणुकीबद्दल तो म्हणतो की आत्म्याच्या प्रेरणेने चालणारी वागणूक जेव्हा आमची असते, त्याचा अर्थ आहे की तो माझ्यामध्ये वाढत झालेला आहे. म्हणजे 25 वचन, आपण जर आपला जीवनक्रम आत्म्याच्या प्रेरणेने चालवित आहोत, तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच वागणूक करावी. माझी वागणूक, माझा जीवनक्रम जेव्हा पवित्र आत्म्याच्या प्रमाणे, त्याच्याच प्रमाणे चालत आहे, त्याच्या प्रेरणेने चालत आहे, माझ्या प्रेरणेने नाही, माझ्या इंट्युशनने नाही, माझ्या इच्छेने लालसेने नाही,
पवित्र आत्म्याच्या अधीन, पवित्र आत्म्याची जी गोष्ट आहे आपल्याला कळते त्याच्या वचनाकडून तो आम्हाला सांगतो. त्याच्या वचनाप्रमाणे मी चालतो, वचनाची आज्ञा पालन करून मी चालतो. वचन शिकवतो आत्मा आम्हाला, वचन आम्हाला आठवण देतो आमच्या परिस्थितीमध्ये आणि आम्ही त्या वचनाप्रमाणे करतो. हे आहे आत्म्याच्या प्रेरणेने चालणं. प्रियांनो, 5वी गोष्ट ही की आमचा संपूर्ण स्वभाव ख्रिस्ताचा होतो. 1-2 गुण घेतले त्याचे असे नाही की त्याने क्रुसावरून क्षमा केली मी पण क्षमा करतो. फार छान, करा, क्षमा करा, करत जा, जीवनभर क्षमा करा. परत परत कोणी तुम्हाला अपमान करतात, निंदा करतात, तुमचं मन दुखवतं, क्षमा करा, करत जा. त्याने 5,000वर तरस आला त्याला आणि त्याने त्याला भोजन दिलं. आम्ही पण गरीब लाचारांची सुधी घ्यावी, त्यांचं लक्ष द्यावं, करा, चांगला गुण आहे. परंतु हे एवढंच नाही आहे, 1 गुण मस्त नाही, 2 गुण नाही, परंतु माझ्यामध्ये पूर्ण गुण व्हायला हवं. चला, हे कसं होतं, काय होतं, प्रॅक्टिकली काय होतं ते पण बघितलं. आता आपण शेवटचा प्रश्न बघूया. काय श्रम करावे मी ह्यासाठी? तर उत्तर मिळेल आपल्याला हे बघण्यामध्ये की पौलाने काय श्रम केले, काय श्रम तो करणार होता. तर आपल्याला कळतं, तो म्हणतो मी तुम्हासाठी प्रसूती वेदना मला आहेत की तुम्हामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप उत्पन्न व्हावं. म्हणजे तो जसा परिश्रम करायचा मंडळांसाठी, तो परिश्रम पहिले तर मी माझ्यासाठी करायला हवा आणि नंतर मी माझ्या लोकांसाठी करायला हवा. तर माझ्यासाठी पहिले, माझ्यासाठी तर है ना, माझ्यामध्ये ख्रिस्त फॉर्म व्हायला हवा पहिले. तर काय करत होता पौल? नंबर 1 2 करिंथ 11 अध्याय 28 वचनामध्ये कळतं, 2 करिंथ 11 अध्याय 28 वचनामध्ये कळतं की त्याला सर्व मंडळांची चिंता होती. एवढं ह्याच्यातून घ्या. आणि पहिलं कसं श्रम करावं? तर पहिली गोष्ट चिंता करावी. आपल्याला चिंता असावी की ह्या गोष्टीबद्दल माझ्यामध्ये ख्रिस्त उत्पन्न होत आहे की नाही, वाढत आहे की नाही, तो पूर्ण विकसित होत आहे की नाही, तो आतमध्ये घडवला जात आहे की नाही, तो माझ्या पूर्ण स्वभावामध्ये पूर्ण व्याप्त होत आहे की नाही. चिंता असावी. आम्हाला चिंता असते आपल्या शरीराचे विभिन्न भागांच्या विषयी, माझे हात ठीक आहे की नाही, पाय ठीक आहेत की नाही, डोळे ठीक आहेत की नाही, आणि असायला हवी. त्याच्या कामामध्ये आम्हाला हे शरीर खर्च करायचा आहे, असायला हवी. पण आत्म्याची चिंता, ही चिंता की ख्रिस्त माझ्यामध्ये घडवला जावा, ही चिंता असावी. तर पहिली गोष्ट चिंताचा विषय असावा हा माझ्यासाठी. आपल्या चिंतेची लिस्ट जी आहे वरती ठेवा. चिंता माझ्यासाठी की ख्रिस्त माझ्यामध्ये घडावा. दुसरी गोष्ट पौल काय करायचा? कलसे करासपत्र 1 अध्याय 9 वचन, कलसे 1:9 ह्याच्यामध्ये तो म्हणतो की तुम्हासाठी प्रार्थना व विनंती केल्याशिवाय राहत नाही. हे मंडळीतील लोकांना म्हणतो तो की तुम्हासाठी प्रार्थना व विनंती केल्याशिवाय राहत नाही. ती अशी की सर्व आध्यात्मिक ज्ञान बुद्धी याच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधी ज्ञानाने भरावे. ह्याच्यामधून आपण हे घ्यावं की आम्हाला कसा श्रम करायला हवा की सतत प्रार्थना. पहिली गोष्ट चिंता करावी ह्याची की ख्रिस्ताचं स्वरूप माझ्यामध्ये घडायला हवं. आणि दुसरं, ह्या संबंधी सतत प्रार्थना करा. रोजच्या प्रार्थनेचा हा विषय असावा. रोजची भाकर मला दे ही रोजची गोष्ट आहे. आज सांभाळ, आज चांगली झोप दे, रात्री माझी रक्षा कर, आज दिवसभर चांगला जाऊ दे. त्याचप्रमाणे दे बापा, आज पण माझ्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप वाढू दे, घडवत जा. आजच्या होणाऱ्या ह्या कष्टांमध्ये, दुःखांमध्ये, ह्या अडचणींमध्ये मला असं होऊ दे माझ्यामध्ये की ह्या सर्वांमध्ये जेव्हा मी पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने वागणूक करून वचनाप्रमाणे वागून पुढे चालतो, तर ह्या सगळ्यांच्या द्वारे माझ्यामध्ये ख्रिस्ताचं स्वरूप वाढायला हवं. इब्री करासपत्र 13 अध्याय याचं 21 वचन फार आवडतं मला. 13 अध्याय इब्री 21 वचन. त्यामध्ये पौल जसं काही ना, पौलाने लिहिलं असो की कोणी पण लिहिलेलं असो, पण याच्या शेवटी जे आपल्याला प्रार्थना मिळते ते असं आहे की तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते ते आपणामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे उत्पन्न करो.
तो देव आपल्या दृष्टीने जे आवडते, म्हणजे त्याच्या दृष्टीने जे आवडते, देवाला देवाच्या दृष्टीने जे आवडते ते तो आपणामध्ये म्हणजे तुम्हामध्ये येशू ख्रिस्ताच्या द्वारे करो म्हणजे उत्पन्न करो. आपली प्रार्थना आहे की देवा, तुझ्या दृष्टीने तुला जे आवडतं ते येशू ख्रिस्ताच्या द्वारे माझ्यामध्ये उत्पन्न कर. आपण रोमकरासपत्र 8 अध्यायाच्या 28 वचनांमध्ये आपल्याला कळतं की देवाने आम्हाला निवडलेलं आहे, बोलावलेलं आहे, तारण केलेलं आहे आणि त्याची इच्छा आहे की आम्ही त्याच्या पुत्राच्या स्वरूपामध्ये व्हावं, पुत्राच्या रूपामध्ये व्हावं. तर देवाला खरोखर ही गोष्ट आवडते. हो, माझ्या आत्मिक जीवनासंबंधी देवाला कोणती गोष्ट आवडते? तर ही आवडते की ख्रिस्ताचं रूप माझ्यामध्ये उत्पन्न व्हावं, ख्रिस्त माझ्यामध्ये घडवला जावा. हे त्याला फार आवडतं. त्याच्यासाठी त्याने आम्हाला नियुक्त केलेलं आहे, आमचं तारण केलं आणि आमच्यामध्ये तो आपल्या पुत्राचं स्वरूप वाढवण्याची त्याची फार इच्छा आहे. तर त्याला प्रार्थना करत जावं आणि तो आपल्यामध्ये कर. तिसरी गोष्ट, पौलाने काय केलं तेच आपल्याला करायचं. पौलाने काय केलं? जेव्हा पौलाने बघितलं की गलतीतल्या मंडळांमध्ये खोटी शिक्षा येत आहे आणि ते ख्रिस्तापासून भ्रमित केले जात आहेत, ख्रिस्ताला महत्व कमी करून दुसऱ्या गोष्टींना, बाहेरील गोष्टीला महत्व देण्याकडे वळत आहेत, तर त्याने त्यांना पत्र लिहिलं आणि ते आज देवाचं वचन आहे आपल्यासाठी. तर म्हणजे काय करायचं तो मंडळांसाठी? मंडळांची काळजी वाटली त्यांना, मंडळामध्ये काही त्याला समस्या दिसली तर त्याने त्यांना पत्र लिहिलं. गलातीकरास ह्या लोकांना हे पत्र लिहिलं. करिंथकरास लोकांना त्यांच्यामध्ये फार समस्या होत्या, आत्मिक समस्या, त्यांच्या जीवनामध्ये समस्या, त्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या, त्यांच्या आपसामध्ये त्यांची फूट आणि भांडणे, त्याने पत्र लिहिलं. म्हणजे काय आहे की आमच्या जीवनातून ह्या गोष्टी कमी व्हाव्यात आणि आमच्यामध्ये ख्रिस्त वाढावा, ख्रिस्त उत्पन्न व्हावा, घडवला जावा, वाढावा, ह्याच्यासाठी आपल्याला वचनाचा सहारा घ्यायला हवा. पहिली चिंता करा, दुसरी सतत प्रार्थना करा या गोष्टीसाठी, आणि वचनाला आपल्या जीवनामध्ये भरून टाका. कलसई 3:16 मुखाग्र करून घ्या. लिहिलं आहे, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये सर्व ज्ञानाने भरपूर राहो. ख्रिस्ताचे वचन आपल्यामध्ये भरून घ्या आणि ख्रिस्ताचं वचन भरलं जाईल तर ख्रिस्त भरला जाईल. प्रियांनो, योहानाचा 15 अध्यायामध्ये ह्याच प्रकारे ख्रिस्ताने स्वतःचा आपल्या शिष्यांसोबतचा संबंध एका चित्राद्वारे दाखवलेला आहे की मी द्राक्षवेल आहे आणि तुम्ही फाटा. मी द्राक्षवेल, तुम्ही फाटा. 4थ्या वचनामध्ये तो असं म्हणतो. त्याच्यातले शब्द घेतले, आपण काढले, तर ख्रिस्त आपल्या शिष्यांना म्हणत आहे, तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहतो. मी तुम्हामध्ये राहतो, परंतु पहिले तुम्ही माझ्यामध्ये राहा. 7व्या वचनामध्ये तो म्हणतो, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली. बघा, जोडी आहे ह्या दोन्ही वचनामध्ये. कसं? तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहतो. 7वं वचन, तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली. काय दिसतं? पहिला हिस्सा तर बिलकुल एकसाच आहे. काय? तुम्ही माझ्यामध्ये राहा, तुम्ही माझ्यामध्ये राहा. परंतु पहिले जेव्हा तो म्हणतो मी तुम्हामध्ये राहतो, तर दुसऱ्या जागी तो म्हणतो माझी वचने तुम्हामध्ये राहिली. म्हणजे काय करत आहे तो आपल्याला इथं संकेत देत आहे की मी तुम्हामध्ये राहतो. हे तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा माझी वचने तुम्हामध्ये राहतील. म्हणजे एक उपाय आहे ख्रिस्ताचं स्वरूप माझ्यामध्ये पूर्ण वाढवण्यासाठी की मी स्वतःला त्याच्या वचनाने भरून घ्यावे आणि खरोखर त्याच्याद्वारे तो माझ्यामध्ये वाढत जाईल. चौथी गोष्ट चिंता करावी. पहिली गोष्ट चिंता करावी, प्रार्थना करावी, आपल्याला वचनाने भरून घ्यावे. चौथी आध्यात्मिक शिस्त डिसिप्लिन पालन करावे. गलाती 5:16 मध्ये डिसिप्लिन दिलेला आहे. पुष्कळ इकडे तिकडे आणखीन मिळतील, पण गलातीमधूनच घेऊया. आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही दैहिक वासना पूर्ण करणार नाही.
आम्हाला शिस्त असावी आमच्या जीवनाची. मी आत्म्याच्या प्रेरणेने चालेल. आत्म्याची प्रेरणा, आत्मा मला वचनाकडून देतो, मी वचनाप्रमाणे चालेल. विश्वासाने सोपून द्या स्वतःला त्याच्या हाती, की मी आत्म्याच्या प्रेरणेने चालेल. त्याच्या हाती संपूर्ण रीतीने आपल्याला देऊन द्या, की तो आत्मा माझ्यावर असा नियंत्रण करेल आणि मी इतका म्हणजे काय म्हणतात ना, हॅबिच्युएट, मतलब आदतन इतकी सवय मला होईल की माझ्यासमोर परीक्षा आली आणि पवित्र आत्मा तुरंत मला वचनाकडून मार्गदर्शन देईल आणि मी पवित्र आत्म्याप्रमाणे चालेल. माझी इच्छा तर होत आहे की कोणी माझ्याशी भांडत आहे, मी पण 2-3 चांगलं रागाने त्याला म्हणावं, पण पवित्र आत्मा मला आठवण देतो, नाही, तुमचे बोलणे मिठाप्रमाणे असावे, रुचकर. अरे मला नाही बोलायचं. तुरंत आपली सवय व्हायला, एक दोनदा चुका होतात, क्षमा मागावी, म्हणावं शुद्ध करतो, क्षमा करतो, शिस्त असावी. प्रियांनो, शेवटची गोष्ट सांगायची आहे की जे ख्रिस्ती लोक इव्हन तारण झालेला हे दावा करणारे लोक पण जेव्हा स्वतःच्या पद्धतीने चालायची सवय टाकतात, स्वतःच्या इच्छेने चालू इच्छितात, जेव्हा स्वतःच्याच वासनाला, स्वतःच्या मनोरंजनला, स्वतःच्या काय म्हणतात ना त्याने, पसंद जी आहे, आवडींना पूर्ण करण्यामध्ये लागतात, त्यांच्यामध्ये ख्रिस्त वाढत नाही. जे आळशी आहेत, जे परिश्रम करण्यास तयार नाही, ज्यांना वधस्तंभच नाही पाहिजे उचलायला, त्यांच्यामध्ये ख्रिस्त वाढणार नाही. जे स्वतःच्या इच्छेने ख्रिस्ती जीवन जगण्याची इच्छा ठेवतात, त्यांच्यामध्ये ख्रिस्त वाढणार नाही. जे समर्पित राहतात, जे स्वतःला खाली करतात, त्यांच्यामध्ये तो वाढतो. जे मला माझे हे त्याग करण्यासाठी तयार असतात, त्यांच्यामध्ये तो पूर्ण रीतीने उत्पन्न होतो. आज आवश्यकता आहे की आपण स्वतःला एका मातीच्या पात्राप्रमाणे देवाच्या हातात देऊन द्यावे, की देवा, मी मातीचे पात्र तुझ्या हाती, माझ्यामध्ये ख्रिस्त घडव, की मी कमी होत जाऊ आणि तू माझ्यामध्ये वाढ. ही तयारी आहे आज आपली, अशी असायला हवी. तुझे राज्य येवो, ह्याच्यासाठी आम्हाला म्हणायला हवं, माझे राज्य जाओ. जोपर्यंत आम्ही हे म्हणणार नाही माझे राज्य जाओ, तोपर्यंत त्याचे राज्य आमच्यामध्ये वाढणार आहे. जोपर्यंत आम्ही तयार नाही समर्पण की मी शून्य व्हावा, तोपर्यंत ख्रिस्त माझ्यामध्ये पूर्ण रीतीने उत्पन्न होणार नाही. चला आपलं समर्पण करूया. हे छोटंसं गीत आहे ना, कोरस. आज संदेशावर मराठीमध्ये विचार करता करता देवाने मराठी 1-4 लाईन मनामध्ये आठवण दिल्या ह्याच्या. चला गाऊया, तुम्हाला येत असेल. मातीचे पात्र कुंभार घडे, मला हे प्रभू तसे करी, तुझ्या इच्छेने आकार दे, मी मुका राही तुझ्या हाती. जे मुकारायचं आहे, तुझी इच्छा. हो प्रभू. प्रभू म्हणतो हे कष्ट, हो प्रभू. प्रभू म्हणतो ही परीक्षा, हो प्रभू, ह्याच्यामधून तूच घेऊन जा. प्रभू म्हणतो हे आणखीन कर परिश्रम, हो प्रभू, जसं तुझं. प्रभू म्हणतो तुझे दिवस संपले, आता घेऊन जातो मी तुला ह्या, हो प्रभू. प्रभू म्हणतो तुझ्या प्रियाला घेऊन जातो मी आता, हो प्रभू. मी मुका राहतो, मी बोलतच नाही, तुझी इच्छा. चला गाऊया. मातीचे पात्र कुंभार घडी, मला हे प्रभू तैसे करी, तुझ्या इच्छेने आकार दे, मी मुका राही तुझ्या हाती. प्रार्थना करूया. देव बापा, तू किती धीर धरतो आमच्या संबंधाने. प्रभू, स्वतःला तुझ्या हातात देतो. मातीचे पात्र आम्ही, आमचं हृदय, आमचे मन, विचार, आतील जीवन तुझ्या हातात असंच असो आणि ह्यामध्ये ख्रिस्त घडवा. आमची क्षमा कर देव बापा, की आम्ही ह्यामध्ये
आळशी होतो, चिंता करत नाही, प्रार्थना करत नाही, ह्याच्या संबंधाने महत्त्व देत नाही. आज आमच्या समोर, सगळ्यांच्या समोर हे लक्ष असं निश्चित रीतीने होऊ दे आणि स्वतः तुझ्याचद्वारे, ख्रिस्ताच्या द्वारे आमच्यामध्ये ख्रिस्त उत्पन्न कर. देव बापा, हे तुला आवडतं ना? आज मला पण आवडतं की माझ्यामध्ये ख्रिस्त उत्पन्न व्हावा. आज आम्ही सगळ्यांनी हे समजून घेतलं की हीच आमची आवड असावी, ख्रिस्त आमच्यामध्ये वाढव. तो देव बापा, तुला पण आवडतं तर आता हे काम कर, क्षमा कर, शुद्ध कर, पवित्र कर आणि माझ्या जीवनामध्ये ख्रिस्त असा घडव की माझ्या जीवनातून बाहेर दिसो, आमच्या मंडळांमध्ये असंच असो. येशूच्या नावाने मागते. आमीन, आमीन.